आता पहिलीपासूनच इंग्रजी बरोबर हिंदी ही सक्तीची राष्ट्रीय शिक्षण धोरणाची यंदापासूनच अंमलबजावणी। हिंदी का शिकायची मनसेचा सवाल, तर मराठीसह राष्ट्रभाषाही यायला हवी, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। पहिलीपासून हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा कडाडून विरोध। सर्वत्र हिंदीकरण करण्याचे प्रयत्न सुरू, राज्यात चालू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा। मुंबईमध्ये घाटकोपर परिसरात पुन्हा मराठी अमराठी वाद। एका सोसायटीमध्ये गुजरात्यांकडून मराठी माणसांबाबत अपशब्द, मनसेनं दिली समज। नव्या वक्फ सुधारणा कायद्याला सुप्रीम कोर्टाचा 7 दिवसांचा ब्रेक। सध्याच्या वक्फच्या संपत्तीवर कोणतीही कारवाई नाही। संग्राम थोपटे काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार। संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। काँग्रेसचे आणखी काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा। पुणे सातारा महामार्गावर तरुणांची हुल्लडबाजी। चालत्या गाडीच्या खिडकीतून बाहेर डोकावून तरुणांचा डान्स, धिंगाण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पुण्यातील चितळे बंधू मिठाईवाल्यांच्या नावानं ग्राहकांची फसवणूक। बनावट बाकरवडीची बाजारात विक्री, पोलिसात गुन्हा दाखल। बुलढाण्यामध्ये केस गळतीच्या संकटानंतर आता नवीन संकट। शेगावात बोंडगावात नखांची गळती होत असल्याचं समोर। व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा। महेश मांजरेकर यांना व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार जाहीर, तर अभिनेत्री मुक्ता बर्वेला व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार। गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळे यांना जाहीर। सोन्याची झळाळी पुन्हा वाढली। सोनं 1 लाखांच्या उंबरठ्यावर। सोन्याच्या दरात पुन्हा एकदा 1000 रुपयांची वाढ। सोन्याचे दर प्रतितोळा 98,000 रुपयांवर।